बाळा, जेव्हा तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी कोणी बोलतं तेव्हा तुम्ही आनंदी व्हा. कमीत कमी त्यांना तुमच्या तोंडावर बोलण्याची हिम्मत नाही. देव म्हणतात, बाळा, दुःख हे सगळ्यांच्याच वाट्याला येतं रे. फरक फक्त एवढाच आहे की कोणी दुःख दाखवतं तर कोणी दुःख लपवत असतं. मी नेहमी तुझ्या बरोबर आहे बाळा, तू माझ्यावरती विश्वास ठेव. ज्या लोकांना तुझी कदर नाही बाळा, त्यांच्या मागे रडून स्वतःचे महत्त्व तू कमी करून घेऊ नकोस. बाळा, तुला जर जीवनात पुढे जायचे असेल तर तू बहिरा बन. कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं हे मनोबल कमी करणारच असतं. देव म्हणतात, बाळा, जीवनामध्ये कितीही चढ उतार आले तरीही जी व्यक्ती तुमची साथ कधीच सोडत नाही त्या व्यक्तीची तुम्ही नेहमी कदर करा. त्या व्यक्तीला तुम्ही जपा. ज्यांनी तुमच्या वाईट काळात तुमची मदत केली ह्यांना तुम्ही कधी विसरू नका. देव म्हणतात, बाळा, तुम्ही जीवन असं जगा की तुमची गंमत पाहणाऱ्यांची स्वतःचीच गंमत व्हायला हवी. जो माणूस नेहमी खऱ्याची साथ देतो तो नेहमी एकटाच असतो बाळा. एकटा राहिलास तरी चालेल, पण खोट्याची साथ तू देऊ नकोस. देव म्हणतात, बाळा, लोकांनी आरसा कधीही पाहिला नसता जर आरशामध्ये चेहऱ्याऐवजी स्वतःचे चरित्र दिसले असते. बाळा, अशा लोकांची काय इज्जत करायची ज्यांचं वागणंच कुत्र्यासारखं असतं. लिहिणाऱ्याने लिहून ठेवलं आहे की पैसा वर घेऊन जाता येत नाही, पण हे नाही लिहिलं की जिवंतपणी पैसाच उपयोगी पडत असतो. बाळा, तू प्रामाणिक राहा. एक प्रामाणिक व्यक्ती उजेडालाही घाबरत नाही आणि अंधाराला सुद्धा. जर का तू प्रामाणिक असशील तर तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही. देव म्हणतात, बाळा, शब्दच असे असतात जे माणसाचा पुरस्कार असतात. चेहऱ्याचं काय वय आणि परिस्थिती पाहून बदलत असते. बाळा, तू नात्यांना महत्त्व दे. ते सांगितलं जात नाही तर निभावलं जातं. त्यामुळे तू नात्यांना किंमत दे. आजकाल नातं तोडणं जास्त सोपं झालं आहे, निभावणं नाही. देव म्हणतात, बाळा, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव. एका अपूर्ण आणि अयशस्वी माणसाला हे जग कधीही लक्षात ठेवत नाही. तुम्हाला नक्कीच वाटत असेल की तुम्ही परफेक्ट आहात, पण खरं तर हे आहे की अजून बरंच काही करायचं बाकी असतं. बाळा, समोरची व्यक्ती या भ्रमात आहे की त्यांचं चालाख वागणं तुमच्या लक्षात आलेलं नाही आणि आपण शांतपणे पाहत राहतो समोरच्याला आपल्या नजरेतून खाली पडताना. एक दिवस समोरच्याला पण होईल या गोष्टीची जाणीव. तू फक्त संयम ठेव आणि धीर धर. आपण ज्यांना आपलं समजून सगळं बोलून जातो बाळा, तेच आपल्याला एकटं सोडून जात असतात. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाला आपलं मानणं सोडून द्या. वाईट आणि धोका देणाऱ्या माणसाला कधीही दुसरी संधी देऊ नको बाळा. मग ती व्यक्ती कितीही तुझ्या जवळची असली तरीही सुद्धा. बाळा,
अरे गुलामी हे असं शस्त्र आहे, ज्याला त्याची सवय होते तो त्याची ताकद विसरून जातो. तुम्ही आरसा आहात आणि आरसाच राहाल. काळजी तर अशा लोकांनी केली पाहिजे ज्यांचा चेहरा काही वेगळं सांगतो आणि मनामध्ये काहीतरी वेगळंच चालत असतं. अशा लोकांपासून तू सावध राहा बाळा. दगड भलेही शेवटच्या घावामध्ये तुटतो, पण पहिला घाव सुद्धा व्यर्थ नसतो. देव म्हणतात, बाळा, स्वतःमध्ये थोडासा स्वाभिमान पण खूप महत्त्वाचा आहे. नाहीतर ही लोक तुम्हाला जिथे गप्प बसवण्याचा प्रयत्न करतील तिथे तुमचा अधिकार आहे. बाळा, सतत मिळणाऱ्या अपयशामुळे कधीच तू निराश होऊ नकोस. अरे कधी कधी चाव्यांच्या गुच्छामधील शेवटची चावी सुद्धा दरवाजा उघडून देत असते. त्यामुळे तू शेवटच्या क्षणापर्यंत हार मानू नकोस. प्रयत्न हा करीत राहा. फुंकर मारून आपण दिव्याला विझवू शकतो, पण अगरबत्तीला नाही. कारण जो सुगंध पसरवतो त्याला कोणीच विझवू शकत नाही बाळा. तुझे कर्म तू चांगले करत राहा. फळाची अपेक्षा ठेवू नकोस. सर्व काही मी तुला देणार आहे. ज्यांच्या आयुष्यामध्ये तुमचं काहीही महत्त्व नाही बाळा, तिथे तुम्ही सल्ला द्यायला किंवा घ्यायला चुकूनही जाऊ नका. खरं फक्त अशाच लोकांसाठी कडू असतं ज्यांना खोट्या गोष्टींमध्ये राहण्याची सवय झालेली असते. बाळा, तू माझ्यावरती विश्वास ठेव. जे लोक मला समजून घेत नाहीत त्यांच्याबद्दल मला काहीच तक्रार नाही. कारण ज्यांची जेवढी बुद्धी आहे तेवढेच समजून घेत असतात. बाळा, मेहनत ही अशी सोनेरी चावी आहे जी बंद दरवाजाचे कुलूप उघडते आणि आपले भाग्य उजळून टाकते. त्यामुळे तू मेहनत कर. तुला यशस्वी नक्कीच मी करणार आहे. बाळा, जर तुझ्यात साहस नसेल, धाडस नसेल तर शस्त्र व्यर्थ आहे. भान नसेल तर जोश व्यर्थ आहे. विनम्रता नसेल तर विद्या व्यर्थ आहे. नेहमी तू खरं बोल बाळा. खरं कोणालाच ऐकायची इच्छा नसते, पण ते आपल्या प्रगतीसाठी चांगली असते. बाळा, अचानक एका वळणावर सुख आणि दुःखाची भेट होते. दुःख सुखाला म्हणते, तू किती भाग्यशाली आहे की लोक तुला मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात. तेव्हा सुख हसून म्हणतो, नाही. जेव्हा सुख मिळते तेव्हा आपलेच आपल्याला विसरून जातात. हे असं सुख काय कामाचं. सगळं काही असून सुद्धा लोक म्हणतात की आम्ही खुश नाहीत, मनाला शांती नाही. जर तुम्हाला तुमच्या मनाची शांती आणि आनंद पाहिजे असेल तर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पहा. तुम्ही प्रयत्न करा की दुटप्पी लोकांबरोबर संबंध ठेवू नका. कारण ते नाराज झाले तर सरळ इज्जतीवर वार करत असतात. त्यामुळे तुम्ही अशा लोकांपासून दूर राहा. एकटं राहिल्यामुळे तुम्ही एवढे दुःखी होत नाहीत जेवढे चुकीच्या माणसांबरोबर राहिल्याने दुःखी होता. त्यामुळे कधीही एकटे राहिलेलं काय वाईट. दुःख तर एकट्यालाच सहन करावे लागते बाळा. गर्दी तर फक्त कर्तव्य निभावण्यासाठी झालेली असते. बाळा, कमजोर कोणीच नसतं, पण गरजा माणसाला कमजोर बनवत असतात. कोणी संधी देत असेल तर त्याला धोका तुम्ही देऊ नका.
आणि कोणी तुम्हाला धोका देत असेल तर त्याला दुसरी संधी तुम्ही देऊ नका. बाळा, खूप विचार करून कोणावरही तुम्ही नाराज व्हा, कारण आजकाल समजूत घालण्याची पद्धत बंद पडली आहे. फक्त असं बोलल्यावर तुम्ही कधीही परफेक्ट मानले जाणार नाही की तुम्ही परफेक्ट आहात. खरं तर जोपर्यंत तुम्ही परफेक्ट होत नाही तोपर्यंत कुणीही मान्य करणार नाही. बाळा, प्रत्येक वेळी वेळोवेळी सहानुभूती दाखवणारे लोक परिस्थिती बदलल्यानंतर लांब उभे असलेले दिसत असतात. ठेच एवढ्यासाठी लागत नाही की माणूस पडावा, ठेच यासाठी लागते की माणूस हा सुधरावा. बाळा, आयुष्य खूप छोटे आहे. प्रत्येक वेळेस जर तू चुका करत राहिलास तर तू शिकणार कधी, यशस्वी होणार कधी? वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचार बाळा, जो सकाळी चहा बरोबर असतो आणि संध्याकाळी रद्दी बरोबर. आजच्या जमान्यामध्ये कोणीच आपलं नाही बाळा. लोक तोपर्यंत आपली साथ देतात जोपर्यंत त्यांचा आपल्याकडे काहीतरी स्वार्थ असतो. काही लोक तुमच्यावर म्हणून पण जळतात कारण तुमचं खरं बोलणं त्यांना टोचत असतं. बाळा, सतत मिळणाऱ्या अपयशामुळे कधीच तू निराश होऊ नकोस. तू प्रयत्न करत राहा, नक्कीच तू एक दिवशी यशस्वी बनणार आहेस. बाळा, असा माणूस तुमची कदर नाही करणार ज्याच्या समोर तुम्ही नेहमी कमीपणा ठेवता. परिस्थिती कशीही असली तरी तुमच्या मनाची स्थिती मजबूत असेल तर जगामध्ये तुम्हाला कोणीही दुःख पोहोचू शकत नाही. तुमचा जर विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि स्वामी आई मी तुझं बाळ आहे, माझं रक्षण कर असे टाईप करा. सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. स्वामी भक्ती हीच आपल्या यशस्वी जीवनाची एकमेव शक्ती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.